नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, श्रावण महिना जवळ येतो आहे आणि श्रावणामध्ये बऱ्याच प्रकारचे व्हेज पदार्थ केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे तोंडी लावण्यासाठी सुद्धा. आणि आज आपण कोथिंबीर वडी बनवली आहे. वडी करायला तर सोपी आहेच, शिवाय एकदम क्रिस्पी. तुम्ही पहा, मी तुम्हाला साईडनी दाखवली, मस्त अशी क्रिस्पी आणि हलकी होते. तुम्ही दोन प्रकारात या वड्या तळू शकता. पहा, मी थोडीशी, मला जास्त कडक नको आहे म्हणून थोडीशी आतून नरम राहण्यासाठी अशा पद्धतीने तळलेली आहे. तसेच ही वडी क्रिस्पी आणि एकदम हलकी होते, शिवाय तळण्यासाठी तेलसुद्धा कमी लागतो आणि करायलासुद्धा सोपी आहे. अगदी वेगळ्या पद्धतीची आहे. कलर पहा, वडीला कलर खूप सुंदर आलेला आहे आणि क्रिस्पी आणि क्रंची अशा पद्धतीची याची चव असणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोथिंबीर धुवून स्वच्छ घेतलेली आहे. मुद्दामहून याची मी देठ लांब ठेवलेली आहेत, कारण देठामध्ये बऱ्याच प्रमाणात जीवनसत्व असते. पण जास्त प्रमाणात देठ घेतल्यानंतर तुम्हाला ही कोथिंबीर धुवून थोडीशी सुकवून घ्यायची आहे. यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे आणि कापताना देखील एकदम बारीक कापून घ्यायचे आहे. इथे मी सुरुवातीला छोट्या सुरीने कापून घेते. पाहूया आपण या सुरीने किती बारीक होते ते, नाहीतर आपण मोठ्या सुरीने याला कापून घ्यायचं आहे, कारण याच्यामधील जे देठ आहेत ते अगदी बारीक कापले गेले पाहिजेत. तुम्ही थोडंसं मिक्सरवर जर फिरवलं तर एकदमच बारीक होण्याची शक्यता असते, म्हणून मी ते सुरीनेच कट करून घेते आहे. पहा, आपली कोथिंबीर एकदम बारीक झालेली आहे आणि आता ही कापून घेतलेली कोथिंबीर 2 कप आहे. आता आपण याच्यासाठी मिश्रण तयार करूया. इथे मी 2 कप कोथिंबीर असल्यामुळे 1 कप बेसन वापरलेले आहे. बारीक बेसन आहे एकदम. तसेच इथे मी 2 टेबलस्पून राईस आटा घेतलेला आहे, तांदळाचे पीठ आहे. तसेच 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे भरड करून घेतलेले आहेत, जास्त बारीक नाही केलेले. थोडीशी 1 टीस्पून इथे मी साखर घातलेली आहे चवीसाठी, कारण तिखट आंबट गोड. अर्धा टीस्पून इथे मी हळदीचा पावडर घेतलेली आहे. 1 टीस्पून धणे जिरे पूड. तसेच कलरसाठी म्हणून मी इथे 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घातली आणि आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे. हे पावडर मसाले आपण असे एकत्रित करून घेऊया. तसेच याच्यामध्ये मी घालते आहे 1 टेबलस्पून तीळ, पांढरे तीळ. हे ऑप्शनल आहे, वड्यांमध्ये खूप छान लागते आणि वड्या दिसायलाही सुंदर दिसतात. आता आपण इथे हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 कप पाण्याचा वापर करून घेते आहे मिक्स करण्यासाठी. शक्यतो 1 कप बेसनला 1 कप पाणी जाते. मिश्रण आपण जास्त पण म्हणजे हळूवार मिक्स करून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असतात. म्हणून सुरुवातीलाच आपण याच्यामधील संपूर्ण गाठी हळूहळू करत काढत मिश्रण असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. मी विस्करच्या मदतीने मिक्स करते, तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा करू शकता. मी तुम्हाला मिश्रण हे कसे तयार झालेले आहे याची कन्सिस्टन्सी दाखवेनच. इथे हळूहळू करत आपण पाण्याचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर शेवटी 1 टेबलस्पून इथे मी लिंबाचा रस वापरलेला आहे, कारण आपल्या या वडीला चव असणार आहे आंबट, तिखट आणि गोड. खूपच छान वडी तयार होणार आहे आपली. चवीला तर एकदम लागणारच आहे, शिवाय क्रिस्पी आणि क्रंची होणार आहे आणि करायला सुद्धा सोपी आहे. पहा, मिश्रण पहा, एकजीव असे तयार झालेले आहे. कन्सिस्टन्सी पहा. आता आपण वड्यांना थापण्यासाठी इथे मी, माझ्याकडे एक ट्रे होता, त्याच्यामध्येच मी याला थापून घेणार आहे. तुम्ही कोणत्याही कुकरच्या डब्यामध्ये घ्या, कोणत्याही प्रकारात असं फ्लॅट भांडं घेऊन या ताटामध्ये केलं तरीसुद्धा चालतं. पण सुरुवातीला त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडीशी मी तीळ पसरवून घेतलेत, कारण वड्यांवर खूप छान दिसतात. आता आपण मिश्रण हे
थोडेसे वाफवून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घातलेले आहे. कढईमध्ये तेल मी 2 टेबलस्पून घातले. त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घातलेत, 1/4 टीस्पून हिंग घातलेला आहे. दोन्ही मस्त भाजल्यानंतर इथे 2 टेबलस्पून अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचे वाटण करून घेतले होते. ते या तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचं आहे. खमंग असा वास आपल्या वड्यांना आला पाहिजे अशा पद्धतीने हे परतवून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीरीमध्ये देठ असल्यामुळे आपण याला थोडेसे वाफ देऊन घेऊया, म्हणजे देठ थोडेसे नरम होतील. देठांमुळे आपल्या वडीला खूपच छान प्रकारे चव येणार आहे. बरेच जण फक्त कोथिंबीरीची पानांचा वापर करतात, पण शक्यतो देठांचा सुद्धा वापर करून पहा. प्रत्येक कालवणाला तर चव येतेच, शिवाय पौष्टिक असल्यामुळे शक्यतो देठांचा वापर करा. पहा, आपली कोथिंबीर अगदी थोडीफार नरम झालेली आहे. देठसुद्धा नरम झालेले आहेत वाफवून घेतल्यामुळे. अधूनमधून थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली लागण्याची शक्यता नाही आली पाहिजे. आता आपण जे मिश्रण तयार करून घेतले होते पिठाचे, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅसची आच एकदमच लो ठेवायची आहे आणि त्या लो गॅसवरच आपल्याला हे मिश्रण एकसारखे कंटिन्यूस हलवत आपल्याला याचा घट्ट गोळा तयार होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. गॅसची आच मोठी करायची नाही आहे, नाहीतर मिश्रण जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे मी अगदी मंद आचेवरच मी हे शिजवून घेते आहे. कंटिन्यूस हलवत राहायचं आहे, नाहीतर मिश्रण व्यवस्थित मिक्स होणार नाही. मिश्रण शिजत यायला लागल्यानंतर मिश्रणाचा आपोआपच कढईला म्हणजे मिश्रण चिकटायला लागेल आणि घट्टसर गोळा तयार व्हायला लागेल. पहा, आता आपले मिश्रण जवळपास शिजत आलेले आहे. कढईला साईडनी पूर्णपणे सुटत आलेलं आहे. कंटिन्यूस हलवायचं आहे, नाहीतर जळण्याची शक्यता असल्यामुळे एकसारखे हलवून घ्यायचं आहे. पहा, अगदी साईडनी सुटत आलेलं आहे हे मिश्रण. आता थोडेसे अजून घट्ट झाल्यानंतर आपण 5 मिनिट एकदम मध्यम आच ठेवूनच याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ असंच गॅसवर राहू द्यायचं आहे. म्हणजे जे मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे आपण ज्या पद्धतीने दुसऱ्या वड्या आपण बॉईल करून घेतो त्या पद्धतीनेच हे मिश्रण थोडेसे आपण वाफवून घेणार आहोत. पहा, मस्त घट्टसर गोळा तयार झालेला आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ 5 ते 10 मिनिटच आपल्याला हे असं ठेवून द्यायचं आहे. आपण एवढ्यासाठी हे झाकण ठेवलेलं आहे, कारण आपण नेहमी वड्या उकडवून घेत असतो. इथे उकडवून घ्यायची गरज नाही. अशा पद्धतीने फक्त थोडा वेळ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला आपण जे तेल लावून घेतलेला ट्रे आहे त्यामध्ये हे मिश्रण आपण थापून घेणार आहोत. गरम असताना जेवढं पटकन तुम्ही थापून घ्याल तेवढं हे मिश्रण पटापट पसरले जाईल. म्हणून त्यासाठी आपण आधीच ट्रे तयार करून ठेवलेला आहे. आता आपण एकसारखे थोडंसं नंतर आपण उलटण्याला तेल लावून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. पटापट पसरवून घ्यायचं आहे. मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे वड्या अशा पद्धतीने मी या प्लेटमध्ये थापून घेते आहे. म्हणजे छान अशा एकसारख्या सर्व बाजूनी आपल्या वड्या दिसायला सुंदर तर होतीलच. आपण याच्यावर थोडेसे तीळ घालून घेऊया आणि परत एकदा थापून घेऊया, म्हणजे हे जे तीळ आहेत ते त्याच्यावर बसले जातील. आणि ही वडी आता पूर्णपणे आपण अशीच फॅन खाली ठेवून देऊया, म्हणजे थंड होईल. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याला फ्राय करायचं आहे. फ्राय करण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, कारण कशा पद्धतीने या वड्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत त्या. वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आता आपण चौकोनी आकारात कापून घेऊया. चौकोनी आकारात मी एवढ्यासाठी घेते कारण वड्या दिसायला खूप सुंदर दिसतात. तुम्ही हव्या त्या आकारात कापून घेऊ शकता. ही वडी कच्चीच अशीच जरी खाल्ली तरी सुद्धा चालते, खूपच चवीला लागते.
त्याचबरोबर या वडीला तुम्ही शॅलो फ्राय जरी केलेत तरीसुद्धा चालते. पहा, वडी मस्त तयार झालेली आहे. तसेच तुम्ही डीप फ्राय जरी केले तरीसुद्धा चालते. इथे तेल तापलेले आहे. आता आपण एक एक करत या वड्या याच्यामध्ये घालून घेऊया. वड्या पटकन परतवायच्या नाही आहेत, हळूवार नंतर आपोआपच या वड्या वरती येतील, त्यावेळी आपल्याला या उलटवायच्या आहेत. गॅसची आच मीडियम ठेवा. लो गॅसवर जर तुम्ही तळलात तर याच्यामध्ये तेल राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मीडियम गॅसवरच या वड्या तळून घ्या. आणि उलटवायचा जास्त शक्यतो प्रयत्न करू नका, कारण या वड्या वाफवलेल्या नसल्यामुळे कडक नसतात. हळूवार याला उलटवून घ्यायच्या आहेत आणि मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला नरम हव्या असतील तर त्या पद्धतीने थोड्याशा लवकर काढून घ्या. जर कडक हव्या असतील तर अजून थोडा वेळ ठेवू द्या, म्हणजे या वड्या तुम्ही जेवढ्या कडक कराल तेवढ्या क्रिस्पी होतात. तसेच या वड्या प्रवासात नेण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत आणि 5 ते 6 दिवस आरामात टिकतात या वड्या. फ्रीजमध्ये अशाच तयार जरी करून तुम्ही ठेवलात तरीसुद्धा चालतं, कारण तुम्ही हव्या त्यावेळी थोड्या थोड्या करून जरी तळल्या ज्यावेळी लागेल त्यावेळी तरीसुद्धा चालतात. खूप छान अशा वड्या तयार होतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा आणि आशा करते की माझी ही आजची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण एका लाईकने आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळतं. त्याचबरोबर तुम्हीसुद्धा करून झाल्यानंतर मला कमेंट टाकायला विसरू नका, कारण तुमच्या या प्रोत्साहनामुळेच आम्हाला नवनवीन रेसिपीज करायला आयडिया मिळतात. अशा पद्धतीनेच आपण सर्व वड्या तळून घेऊयात. आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत. मस्त अशा वड्यांचा कलर खमंग, खायला सुंदर, आणि हे तुम्ही करून पहा नक्कीच. आणि कशी झाली ते मला कळवायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण मी नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत असते, त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.